हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती स्थापित केलेले भाऊसाहेब रंगारी हे सशस्त्र क्रांतिकारक होते। एकीकडे रुग्णांना बरं करण्यासाठी त्यांनी राजवैद्य म्हणून दवाखाना सुद्धा सुरू केला होता। ज्या वाड्यातून ब्रिटिशांविरोधात भाऊसाहेबांनी लढा उभा केला त्या वाड्याचा मोठा इतिहास आहे। या वाड्याविषयी विश्वस्त सूरज रेणुसे यांच्या समवेत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। हिंदुस्थानामध्ये पहिला सार्वजनिक गणपती स्थापन करणारे भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्यामध्ये आपण सध्या उभे आहोत। खरं तर भाऊसाहेब रंगारी हे एक वैद्य सुद्धा त्या काळामध्ये वैद्य म्हणून काम करत होते आणि दुसऱ्या बाजूने ब्रिटिशांविरोधात लढा उभा करण्याचं काम सुद्धा भाऊसाहेबांनी केलं आणि ज्या ठिकाणी सगळी क्रांती घडली तो भाऊसाहेब रंगारीचा वाडा आपण आता सध्या बघत आहोत आणि हे भाऊसाहेब रंगारी यांचं शस्त्रगार आहे। खरं तर याच ठिकाणाहून अनेक क्रांत्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। इतिहास अभ्यासक जे आहेत रेणुसेजी यांच्याकडून बातचीत करून जाणून घेऊयात। रेणुसेजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकशाही न्यूजमध्ये। काय सांगाल, भाऊसाहेबांचा एकीकडे गणपतीचा इतिहास आहे की भारतामधला पहिला गणपती जो आहे तो सार्वजनिक भाऊसाहेबांनी स्थापित केला आणि दुसऱ्या बाजून आपण पाहिलं की हा जो ब्रिटिशांविरोधांचा लढा आहे, जे देशाच्या हिताचं काम भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं, सगळा प्रवास कसा आहे? 1892 साली याच भवनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याच्या ज्या पहिल्या बैठकीमध्ये होते त्याच्यामध्ये दंताळे सराफ असतील, सातव असतील, दगडूशेठ हलवाई होते, त्यानंतर काशीनाथ ठकुजी जाधव होते। त्यामध्ये वेगवेगळे असे 13 जण होती जे त्यांचे सहकारी होते, जे या भवनामध्ये उपस्थित होते। कोटोडेकर होते, सरदार खासगीवाले होते। 1892 साली मग त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला सगळ्यांनी भेटून की बाबा हा सार्वजनिक गणेशोत्सव हा वेगळ्या प्रकाराने आपण तयार करायला पाहिजे आणि लोकांना रस्त्यावरती आणलं पाहिजे, जेणेकरून क्रांतिकारक जे आहेत जे आपल्या घरच्यांना भेटू शकत नाहीयेत, तर ज्यावेळी ही गर्दी रस्त्यावरती उपळेल त्यावेळी क्रांतिकारक आपल्या घरच्यांना भेटू शकतील, वेपन्स एक्सचेंज केले जाऊ शकत असतील, प्लॅन ऑफ ॲक्शन्स एक्सचेंज केले जाऊ शकत असतील। या हेतून या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1892 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। 1961 साली जेव्हा गोवा मुक्ती संग्राम झाला तर पुण्यातनं जी लोक गेली गोवा मुक्ती संग्रामात ते सुद्धा ह्या गणपतीच्या पाया पडून या भवनाच्या पाया पडूनच गेली। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडीमुळे या घराला क्रांतिकारकांचं माहेरघर पण म्हटलं जातं। ब्रिटिशांच्या विरोधात जे लढे उभा केले हा ऐतिहासिक वाडा आज आपण लोकशाहीवरती पाहिलेला आहात। लोकशाहीतून मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।